नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सविता परवी तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. भारतीय संविधानाचो स्वीकार केल्ल्याच्या उगडासाक आयज देशभर संविधान दीस मनयतात. संविधानान दिल्ले हक्क आनी जबाबदारी सगळ्या मेरेन तशेंच तरणाट्या पिळग्या कडेन पावचे अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी म्हणलां. ज्येश्ठ साहित्यीक महाबळेश्वर सैल हांकां कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार जाहीर जाला. वाघ वाठारा-विशीं सर्वोच्च न्यायालयाचो निर्णय सगळ्यांक बंधनकारक आसतलो. विशय न्यायालयांत आशिल्ल्यान मंत्री लेगीत कितेंच उलोवंक शकना अशें राना खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगलें. 22वा राज्य युवा महोत्सव 1 आनी 2 डिसेंबर मजगतीं पणजे कला अकादमीत जातलो. आतां पुराय खबरो. भारतीय संविधानाचो स्वीकार केल्ल्याच्या उगडासाक आयज देशभर संविधान दीस मनयतात. अंदूचो विशय आमचें संविधान आमचो आत्मसन्मान हो आसा. मजगतीं संविधानान दिल्ले हक्क सगळ्या मेरेन तशेंच तरणाट्या पिळगे कडेन पावचे. संविधानान दिल्ली जबाबदारी कितें, सरकारान कितें करचें आनी लोकांनी कितें करचें हाच्या म्हायती विशीं जागृताय करपाच्या हेतान भारतीय जनता पार्टीन आयज संविधान दिसाची कार्यावळ आयोजीत केला अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी म्हणलां. आयचो जो आशिल्लो कॉन्स्टिट्यूशन आयच्या नवीन जनरेशना पर्यंत पावचे, संविधान दिल्ले हक्क हे सगळ्या पर्यंत पावचे आनी विशेष नवीन यंग जनरेशन जेका जेन झी म्हणटा हांकां कॉन्स्टिट्यूशनाचें म्हत्व समजचें आनी तातूंत बरयल्ल्यो आपल्यो जबाबदारी कितें ह्योय समजपाच्यो. हेतून 2 गजाली आसा जेका आमी म्हणटा सरकारान कितें करचेलें आनी लोकांनी कितें करपाचें हे बी जे आसा पयलीं हक्क हे हक्क आनी न्याय हे दोनी कळप गरजेचें आसा. पणजे इन्स्टिट्यूट मेनेझीस ब्रागांजा सभाघरात आयोजित केल्ल्या ह्या कार्यावळीक मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, भाजपाचे फुडारी के अन्नामलाई तशेंच भाजपाचे मंत्री, आमदार, कार्यकर्ते आनी हेर मानेस्त हाजर आशिल्ले. ह्या वेळार भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुंग हांणी भाजपाचे सरकार सदांच संविधाना प्रमाण काम करता, प्रशासन हाताळता आनी जनतेक बरें सुशासन दिता अशें म्हणलां. और भारत का संविधान हम सब 140 करोड़ भारतीयों के लिए मार्गदर्शक भी है और 140 करोड़ भारतीय उसको सम्मान की दृष्टि से देखते हैं. और भारतीय जनता पार्टी संविधान के प्रति वचनबद्ध है और संविधान पर देश चले उसके लिए काम. इतले मजगतीं शिक्षण संचालनालयान दिल्ल्या निर्देशा प्रमाण आयज सकाळीं 11 वरांचेर राज्यांतल्या शाळांनी प्रियंबलाचें सामुहीक वाचन केलें. सकाळीं जावपी प्रार्थना सभे वेळार संविधानाची प्रस्तावना वाचप आनी ताचो अर्थ सांगप अश्यो कार्यावळी जाल्यो. भारतीय संविधान सगळ्या विद्यार्थ्यांनी वाचचें म्हूण उलोवपा, परिसंवाद, प्रश्नोत्तर, निबंध सर्ती, चित्रकला सर्ती अशे उपक्रम वर्सभर घडोवन हाडचे अशें शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी मागलां. ज्येश्ठ साहित्यीक महाबळेश्वर सैल हांकां कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार जाहीर जाला. 5 लाख रुपया आनी रुप्या पदक अशें ह्या पुरस्काराचें स्वरूप आसा. पुरस्कार भेटोवपाचो सुवाळो कुवेंपू हांच्या जल्मदिसाक 29 डिसेंबराक कुप्पली शारांत जातलो. सैल हे गोंयचे नामनेचे कोंकणी लेखक आसा. तांणी आपल्या कादंबरींनी कोंकणी साहित्य गिरेस्त केलां. तांणी भारतीय साहित्यांत व्हड योगदान दिलां. तांची एकमतान ह्या पुरस्कारा खातीर निवड जाली. सैल हे लश्करांत आशिल्ले. 1965 वर्सा तांणी भारत पाकिस्तान झुजांत वांटो घेतिल्लो. तांकां केंद्रीय साहित्य अकादमीचो पुरस्कार मेळ्ळा. तशेंच हावठण हे कादंबरी खातीर 2016 वर्सा तांकां प्रतिश्ठेचो सरस्वती सन्मान फावो जाला. वाघ वाठारा-विशीं सर्वोच्च न्यायालयाचो निर्णय सगळ्यांक बंधनकारक आसतलो. विशय न्यायालयांत आशिल्ल्यान मंत्री लेगीत कितेंच उलोवंक शकना अशें राना खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगलें. सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ञ समितीन वाघ वाठारा-विशीं सर्वोच्च न्यायालयांत अहवाल सादर केला. नेत्रावळी, खोतीगांव सयत भगवान महावीर अभयारण्य आनी भगवान महावीर पार्काचो आस्पाव अहवालांत आसा. पयल्या पांवड्यार म्हादय अभयारण्याचो आस्पाव तज्ञ समितीन करूंक ना. तज्ञ समितीन जो अहवाल दिला ताचो आमी आदर करपाक जाय. सरकार हाचेर विचार करतले अशी प्रतिक्रिया राना खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी उक्तायली. पर्येचे आमदार देविया राणे हांणी लेगीत प्रतिक्रिया उक्तावपाक न्हयकार दिलो. मुखेलमंत्री आनी राना खात्याचे मंत्री ॲडव्होकेट जनरलां कडेन उलोवप भुमिका स्पश्ट करतले अशें देविया राणे हांणी सांगलें. तज्ञ समितीन सर्वोच्च न्यायालयान अहवाल सादर केल्या उपरांत मंत्री आनी सांगेचे आमदार सुभाष फळदेसाय हांणी नेत्रावळीच्या आस्पावाक खर विरोध केला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायन निर्मीत झिरो बल्ब हो कोंकणी सिनेमा आयज इफ्फीच्या गोवा विभागा वरवीं दाखयलो.
16 मिनटांचो कोंकणी भाशेंतलो हो सिनेमा बायल मनशाची जीण, वारसा हक्क तशेंच जिणेच्या वेगवेगळ्या अणभवाचेर भाष्य करता अशी माहिती सिनेमाचे दिग्दर्शक सोहम भेंडे हांणी दिल्या. ह्या सिनेमाचे स्क्रीन प्ले सोहन भेंडे जाल्यार DOP सोहन भेंडे आनी ध्रुव भेंडे हांणी केला. जाल्यार सिनेमात अंजू कामत, तारका भेंडे, जुई मडगांवकर हांणी अभिनय केला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. 22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%। नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी। कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन GST। आता मुखावेल्यो खबरो. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जिवोत्तम मठाक 550 वर्सां पुराय जाल्या. हे निमतान 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर ह्या काळात विंगड धार्मीक, सामाजीक आणि सांस्कृतिक कार्यावळीचे आयोजन केला. ह्या कार्यावळीत 28 नोव्हेंबराक आशिया खंडातलो सगळ्यात व्हड 77 फुटी भगवान श्रीरामाच्या पुतळ्याचे अनावरण जातले अशी माहिती मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष आणि नामनेचे उद्देजक श्रीनिवास देंपो हांणी दिल्या. हे खेरीज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हस्तुकी पर्तगाळ मठाचो पोस्टर स्टॅम्पचे अनावरण तशेंच केंद्रीय वित्त खात्या वतीन पर्तगाळ मठाचे चित्र आशिल्ल्या खासा नाण्याचे अनावरण जातले अशी माहिती तांणी दिली. ह्या 7 दिसांच्या कार्यावळीक 10 ते 12 लाख भाविक हाजीर रावतले अशी माहिती तांणी दिल्या. विशेष कार्यक्रम म्हणल्यार 28 तारखेक 77 फूट ब्रॉन्झाचो राम मर्यादा पुरुषोत्तम त्या स्टॅच्यूचे ते लोकार्पण जाता. प्रधानमंत्री आसा बाब नरेंद्र मोदीजी हांच्यांनी कन्फर्म केल्ले आसा ते 28 तारखेक येता. जवळजवळ 4:45 ते पर्तगाळी पावता आनी हाज्या भायर कितलेशे सांस्कृतीक कार्यक्रम प्लॅन केल्ले आसा. धार्मीक सदांच डेली विधी आसतल्यो, हवन होम हे सगळे जातले. तातूंत थोडी नांवां हांव घेता. अनुप जलोटाचो कार्यक्रम फाल्यां आसा. 30 तारखेक शंकर महादेवान आपली भजन संध्या करतलो. 6 तारखेक मैथिली आनी 7 तारखेक महेश काळेचो असो कितलेशे सांस्कृतीक कार्यक्रम आनी जवळजवळ बसपाची 10 ते 12,000 लोकांक फॅसिलिटी आसा. ह्या कार्यावळीक राज्यपाल पुसपती अशोक गजपती राजू, मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, खासदार श्रीपाद नायक तशेंच हेर मानेस्त हाजीर रावतले. केंद्रीय आणि राज्य युवा वेव्हार मंत्रालया वतीन 22व्या राज्य युवा महोत्सवाचे 1 आणि 2 डिसेंबर मजगती पणजे कला अकादमीत आयोजन केला अशी माहिती खेळा मंत्री रमेश तवडकार हांणी दिल्या. डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स अँड मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स भारत सरकार हाच्या माध्यमांतल्यान ही यूथ एक्टिव्हिटी दर वर्साक चलता आणि स्टेट फेस्टिवल त्यानंतर नॅशनल यूथ फेस्टिवल अशा प्रकारचो विषय दर वर्साक आसता. आणि त्यामुळे 22वो स्टेट यूथ फेस्टिवल हो 1 आणि 2 डिसेंबर कला अकादमी हांगा जाता. त्या संदर्भांतल्यो यूथ फेस्टिवल संदर्भात आमी सांगता आसतना गोंय राज्याक आमी स्टेट यूथ पॉलिसी दिल्ली आसा. राष्ट्रीय एकात्मता, सामुदायिक समरसताय, भावपण आणि साहसाची भावना वाढवपाच्या हेतान ह्या महोत्सवाचे आयोजन केला. अंदू राज्य युवा महोत्सव 3 घटकांनी जातलो. सांस्कृतिक ट्रॅक, इनोव्हेशन ट्रॅक आणि विकसित भारत चॅलेंज ट्रॅक. राज्य युवा महोत्सवात जैतिवंत जाल्ल्या जैतिवंतांक 10 ते 12 जानेवारी 2026 मजगती जावपी राष्ट्रीय युवा महोत्सवात वांटो घेवपाक मेळटलो. हवामान. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडांत चड तापमान 33 अंश सेल्सियस नोंद जाला जाल्यार उण्यांत उणें तापमान 22 अंश सेल्सियस नोंद जाला. फुडले कांय दीस राज्यांत हवामान सुकें उरपा सयत सकाळच्या वेळार धुकें पातळपाची शक्यताय खात्यान उक्तायला. उझबेकिस्तानाचो सगळ्यात तरणाटो बुद्धीबळ खेळगडो जाओकीर सिंदारोव हाणें फिडे संवसारीक वस्तादपण जिखलें. हो खेळ गोंयांत जालो. निमाण्या खेळांत ताणें चीनी ग्रँडमास्टर वै ही हाका हारायलो. एक कळवणी. प्रसार भारतीन दूरदर्शन आणि आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागा खातीर कॉपी एडिटर पदा खातीर अर्ज मागयल्यात. कॉपी एडिटराची वट्ट 3 पदां आसात. ही नेमणूक एका वर्सा खातीर आसतली. इत्सूक उमेदवारांनी awedan.prasarbarati.org ह्या संकेतथळा वरवीं ऑनलायन अर्ज करचो. अर्ज करपाची निमणी तारीख 3 डिसेंबर आसा. आता खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. भारतीय संविधानाचो स्विकार केल्ल्याच्या उगडासाक आयज देशभर संविधान दीस मनयतात. संविधानान दिल्ले हक्क आनी जबाबदारी सगळ्या मेरेन तशेंच तरणाट्या पिळगे कडेन पावचे अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणलां. ज्येश्ठ साहित्यीक महाबळेश्वर सैल हांकां कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार जाहीर जाला.
वाघ वाठाराविशीं सर्वोच्च न्यायालयाचो निर्णय सगळ्यांक बंधनकारक आसतलो. विशय न्यायालयात आशिल्ल्यान मंत्री लेगीत कितेंच उलोवंक शकना अशें राना खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगलां. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 7:25 नमस्कार.